खंडोबा देवाचं मूळ स्थान जेजूर गडावरील कडेपठार या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सरळ तीव्र चढ. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की खंडोबाचे भक्त जागोजाग भंडाऱ्याची उधळण करत चाललेले आहेत. खंडेरायाचे हे बघा जागा टायमिंग चालू. खंडोबा देवाच्या कडेपठार गडाच्या या पायऱ्या आता होत बानाई मातेच्या मंदिराकडे. गडाच्या बरोबर मधल्या भागामध्ये हे मंदिर आहे. ही बानाई मातेची मूर्ती. पायऱ्या चढत असताना शेळ्या मात्र दिसून आल्यात. आता कडेपठाराच्या मुख्य भागामध्ये आपण आलेलो आहोत. कडेपठाराचं दर्शन. गडाच्या पश्चिम बाजूला हा परिसर आहे. स्थानिक गुराख्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी बिबट्यांचं प्रमाण हे अधिक आहे आणि शास्त्रानुसार क्रमवारी दिलेली आहे. त्या क्रमवारीप्रमाणे सर्वप्रथम आपण हेगडे प्रधान महाराज, खंडोबा महाराजांचे प्रधान वीरभद्र महाराज, हे आहे वीरभद्र महाराजांचं मंदिर. खंडोबा महाराजांचा भैरव अवतार. आणि आता आपण आलेलो आहोत कडेपठारावरील नागदेवताच्या मंदिराकडे. नागलोकाचे राजे. यानंतर आपण आलेलो आहोत दत्त मंदिराकडे. फार पुरातन आणि प्राचीन अशा मूर्त्या यामध्ये आहेत. ठिकाणावरून मी आता तुम्हाला संपूर्ण जेजुरी दाखवत आहे. समोर जे दिसतंय हे जुनागड. इथून हा आहे कडेपठार. कडेपठारचं हे रूप. दोन्ही बाजूला खोल अशा दऱ्या आणि तिथून मधून ही मंदिरं, शिवलिंग, 5 वेगवेगळी तीर्थक्षेत्रातील शिवलिंग ही या ठिकाणी एकत्र आलेली आहे.